नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एम-पी-एस-सी आणि सरळ सेवा भरतीसाठी तुमच्यासाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी हा टॉपिक असतो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. आणि आपण चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडीची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि आज आहे दुसरा भाग. आणि रविवारी आपण प्रत्येक व्हिडिओ आपला अपलोड करायचं सांगितले आहे. पहिला व्हिडिओ आपण सोमवारी अपलोड केला होता काही तांत्रिक कारणामुळं, परंतु आजचा हा आपण रविवारचा हा दुसरा व्हिडिओ साप्ताहिक चालू घडामोडीचा आपण या आठवड्यात घडलेल्या सर्व महत्त्वपूर्ण आणि अत्यंत स्पर्धा परीक्षांच्या एम-पी-एस-सीच्या ज्या परीक्षा येणार आहेत आगामी, त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चालू चालू घडामोडी आपल्या या यूट्यूब सिरीजद्वारे आपण अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहोत. आणि ही फ्रीमध्ये सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तेही सांगायचं आहे. आणि फ्रीमध्ये आपल्या नोट्सही तुम्हाला पाहिजे असतील तर बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर मित्रांनो, या आठवड्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण एम-पी-एस-सी आणि सरळ सेवा भरतीच्या सर्व परीक्षांसाठीच्या अशा उपयुक्त चालू घडामोडीचा दुसरा भाग, साप्ताहिक चालू घडामोडीचा दुसरा भाग आज आपण सुरू करत आहोत. तर पहिली या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड अशी आहे की महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिलाचं या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पहिल्या महिला आहेत या पदावर पोहोचणाऱ्या. ही अत्यंत पहिल्या महिला म्हटलं की या ठिकाणी पहिली कोणती बी गोष्ट घडते तेव्हा या ठिकाणी करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीचा या ठिकाणी प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत ज्या वर्षभरात होतात त्यात येतच असतो. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढची या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोड आहे. प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आहेत. तर मित्रांनो, प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आहे आणि त्यांना 2006ला पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार भेटलेले आहेत. 2006ला पद्मश्री आणि पश्चिम बंगालचा बंगभूषण हा पुरस्कारही त्यांना भेटलेला आहे. तर तुम्हाला असाही प्रश्न येईल की उस्ताद राशीद खान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते प्रख्यात शास्त्रीय गायक आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना कोणते पुरस्कार भेटले आहेत? पद्मश्री आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, पश्चिम बंगालचा बंगभूषण पुरस्कार आहे. पुढचं महत्त्वाची चालू घडामोड आहे. भीमथडी अधिकृत प्रजातीचा केंद्र सरकारद्वारे दर्जा. भीमथडीला या ठिकाणी अधिकृत प्रजातीचा केंद्र सरकारद्वारे दर्जा देण्यात आलेला आहे. तर भीमथडी अधिकृत प्रजातीचा केंद्र सरकारला भीमथडी अश्वला या ठिकाणी अधिकृत प्रजातीचा केंद्र सरकारद्वारे दर्जा देण्यात आलेला आहे. आता पुढची चालू घडामोड आहे. पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर भागात आढळ. भीमथडी अश्व अधिकृत प्रजातीचा केंद्र सरकारद्वारे दर्जा. आणि याचा आढळ होतो पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर भागात आढळ. पुढची या ठिकाणी चालू घडामोड आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी नावाशेवा, जो सेतूचं या ठिकाणी कालच उद्घाटन झालं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर ते सेतूचं या ठिकाणी जगातील सर्वात लांब सागरी सेतू आहे तो शिवडी नावाशेवा. त्या सेतूला अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. जगातील 10वा आहे. लांबी आहे 21.80 किलोमीटर या ठिकाणी. आणि सागर असं या ठिकाणी समुद्रात त्याचा अंतर आहे 16.5 सागरी. आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. स्वच्छ सर्वेक्षण 2024 केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य विभाग यांच्यातर्फे हा अहवाल जाहीर करण्यात येतो. तर महाराष्ट्र पहिला क्रमांक आहे या ठिकाणी. नवी मुंबईला तिसरा क्रमांक आहे. आणि पहिले इंदोर व सुरत विभागून आहेत या ठिकाणी. आणि पहिला क्रमांक राज्य लेवलला महाराष्ट्राला भेटलेला आहे. आणि जे शहर असते शहरात या ठिकाणी पहिले इंदोर व सुरतला विभागून आहे. 2023मधील कार्यक्रमाबद्दल पुरस्कार या ठिकाणी पुढची घडामोड आहे. तर आपण पाहिले हे महत्त्वाचे आपण चालू घडामोडी. आता पुढच्या आपण चालू घडामोडीकडे वळणार आहोत. सासवड प्रथम आहे एका लाखापेक्षा कमी लोकसंख्येत या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये. लोणावळा तिसरे आहे. महाराष्ट्रातूनच या ठिकाणी सासवड प्रथम आणि लोणावळा तिसरे. महाराष्ट्रात 21 वॉटर प्लस शहरे आहेत सर्वाधिक या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण सर्वॅक लस आहे जी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध तयार करण्यात आले. सर्वॅक लस जी आहे ती गर्भाशयाच्या आणि मुखाच्या कर्करोगाविरुद्ध निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आली आहे. 9 व 14 वयोगटातील मुलींसाठी ही लस निर्मित करण्यात आली आहे. या लसीविषयी प्रश्न विचार सर्वॅक लस आहे
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध तयार निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटद्वारे केलेली आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी आहे. तर मित्रांनो, ही चालू घडामोडीची सिरीज आहे, जी आमच्या टीम मेंबरने या ठिकाणी नोट्स काढतो आणि या अशा महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला आपल्या बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जातील. या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला पाहिजे असतील तर, आणि ते टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. पुढचं आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे या प्रकारच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव होतो. तर मित्रांनो, कर्करोग कशामुळे, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे या प्रकारच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव होतो गर्भाशयाच्या मुखाच्या. पुढचा प्रश्न आहे, भारतात दरवर्षी 1.25 लाख रुग्ण या ठिकाणी आढळतात. 75,000 महिलांचा मृत्यू होतो या गोष्टीमुळं, या गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळं. भारतात दरवर्षी 1.25 लाख रुग्ण आणि 75,000 महिलांचा मृत्यू, ही फारच चिंताजनक बाब आहे मित्रांनो. आणि ही लस अत्यंत या ठिकाणी सर्वॅव्हॅक्स लस ही अत्यंत या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे आणि ती 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी देण्यात येणार आहे. पुढचा या ठिकाणी अत्यंत चालू घडामोडी महत्त्वाची, 2023 मधील आतापर्यंत सर्वाधिक उष्ण कोणतं वर्ष या ठिकाणी ठरलं आहे, तर 2023 हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण असं ठरलं आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्राकडून. मित्रांनो, 2023 आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. तर तुम्हाला असा प्रश्न येईल की आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरले आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे 2023 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. पुढचं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी, आकाश NG न्यू जनरेशन क्षेपणास्त्र आहे. हे आपण या ठिकाणी क्षेपणास्त्राशी संबंधित चालू घडामोडी आहे, विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधितील हा भाग आहे. आकाश NG न्यू जनरेशन क्षेपणास्त्र बालसोर ओडिसा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. तर या ठिकाणी आत्ता असा प्रश्न येईल की नुकतीच आत्ता कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे, तर आकाश NG न्यू जनरेशन क्षेपणास्त्र बालसोर येथे ओडिसा येथे यशस्वी चाचणी आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चंदीपूर तळ आहे. DRDO द्वारा चाचणी घेतली गेली आहे. याची कमी उंचीवर अतिवेगाने मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. 80 किलोमीटरचा पल्ला आहे, मानवविरहित आहे मित्रांनो. कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी आणि 80 किलोमीटरचा पल्ला आहे. आता आपण पुढच्या पेजकडे वळणार आहोत मित्रांनो. तुम्हाला तुम्हाला पेज फ्रीमध्ये अवेलेबल, या नोट्स तुम्हाला होतील. आमच्या टीमने ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आपण करून देण्याचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला या फ्रीमध्ये नोट्स हव्या असतील तर बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब हे टेलिग्राम जॉईन करायचं आहे. तिथे आपण या PDF शेअर केलेल्या आहेत नोट्स, ज्याचे फोटो तुम्हाला भेटतील. नारी शक्ती दूत ॲप या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे आणि अनावरण कुणाच्या हस्ते झालं आहे, तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते. नारी शक्ती दूत ॲप अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. महिलांसाठी राज्य सरकारच्या योजनांची माहिती. तर या ठिकाणी नारी शक्ती ॲप कशा संबंधित आहे, तर महिलांसाठीच्या राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीसाठीचं एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्याला नारी शक्ती असं नाव देण्यात आलं आहे. आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं, तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते. नारी शक्ती दूत ॲप अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. महिलांसाठीच्या राज्य सरकारच्या योजनांची माहिती या ॲपमध्ये तुम्हाला भेटेल. पुढची या ठिकाणी चालू घडामोड आहे, ऑप्टिकल 8 जपानचा हेरगिरी उपग्रह प्रक्षेपण. ऑप्टिकल 8 या जपानच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. उद्देश आहे उत्तर कोरियातील लष्करी हालचालीवर लक्ष ठेवणे, नैसर्गिक आपत्तीवेळी जलद प्रतिसाद देणे. तर ऑप्टिकल 8 या उपग्रहाचा जपानचा काय उद्देश आहे, तर उत्तर कोरिया जो अण्वस्त्र चाचण्या करत असतो सतत, तर उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीवेळी जलद प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी याचा ऑप्टिकल 8 या जपानच्या हेरगिरी उपग्रह उपग्रहाचा या ठिकाणी उपयोग होणार आहे. खराब हवामानातील स्पष्ट फोटो काढू शकतो. या ठिकाणी खराब हवामानातही स्पष्ट फोटो काढू शकतो ऑप्टिकल 8. आता शेवटच्या काही चालू घडामोडी आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी US आणि UKचे या ठिकाणी हुती बंडखोरांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. यमनमधील बंडखोर आहेत हे. US आणि UKचे हुती बंडखोरांना प्रत्युत्तर, यमनमधील बंडखोर. तांबड्या समुद्रात हुतींनी US व युरोपियन जहाजावर हल्ले केले होते. तर तांबड्या समुद्रात हुतींनी काय केलं, तर US आणि युरोपियन जहाजावर हल्ले केले होते. याच्यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. 1500 ते 3000 वर्ष जुने शहरांचा शोध. मोठे शहर ॲमेझॉनच्या जंगलात
इक्वेडॉर इथं या ठिकाणी 1503 ते 3000 वर्ष जुने शहराचा शोध लागलेला आहे. मोठे शहर ॲमेझॉनच्या जंगलात आहे इक्वेडॉर इथे. तुम्हाला या ठिकाणी याच्यावरही प्रश्न विचारू. आणि शेवटची चालू घडामोड आहे डिजिटल थेरॉक्सॉटिक्स पुणे. डिजिटल थेरॉक्टॉक्सिक पुणे जगातील पहिले हृदयरोग तज्ज्ञांसाठी सहभाग प्रमाणपत्र. तर डिजिटल थेरॉटिक्स पुणे जगातील पहिले हृदयरोग तज्ज्ञांसाठी सहभाग प्रमाणपत्र या ठिकाणी पुण्यात झालेलं आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या साप्ताहिक चालू घडामोडी भाग दुसरा आपण पाहिलेला आहे. आणि ही चालू घडामोडीची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे? तुमच्या प्रतिक्रिया द्या. याच्यात काही बदल करू शकतो आपण, ते बदल करूत. आमची टीम तुमच्यासाठी या ठिकाणी रिसर्च करून आणि अत्यंत या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी आपण एक फापट पसारा जास्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण जे एक्झाम ओरिएंटेड आहेत तेच घेण्याचा प्रयत्न करतो. आणखी काही महत्त्वाचे तुम्हाला चालू घडामोडी तुम्हाला वाटत असतील तर त्या कमेंटमध्ये करा. कमेंट करत जावा, जे की बाकी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि काही तुम्हाला सूचना कळवायच्या असतील तर खाली कमेंट करा. बालाजी के टॉक्स हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब हे टेलिग्राम जॉईन करा. त्यावर आपल्याला या PDF तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आणि स्पर्धा परीक्षांची माहितीही तुम्हाला अवेलेबल होईल. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात या सिरीजचा तिसरा भाग घेऊन.